नमस्कार, न्यूजरूम बुलेटिनमध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते। गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय बहुप्रतीक्षित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल अखेरीस वाजलेलं आहे। या निवडणुका का होत नाहीयेत, या निवडणुका कधी घेतल्या जाणार, त्याच्या तारखा काय असतील, या सगळ्या संदर्भातली चर्चा सुरू असताना राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेतली आणि एक प्रकारे पहिल्या टप्प्यातला कार्यक्रम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा जाहीर केलेला आहे। नगर परिषदा आणि नगर पंचायती यांच्या निवडणुका सगळ्यात आधी पार पडणार आहेत आणि 2 तारखा विशेष महत्त्वाच्या आहेत। पहिली तारीख 2 डिसेंबरची आणि दुसरी तारीख 3 डिसेंबरची। 2 तारखेला मतदान होणार आहे तर 3 डिसेंबरला मतमोजणी होईल, अर्थात निकाल लागेल। राज्यातल्या एकूण 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी या निवडणुका पार पडतील। या सगळ्या निवडणुकांसाठी 10 नोव्हेंबरपासून अर्ज भरता येतील तर 17 नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल। राज्यामधल्या ज्या निवडणुकीस पात्र असलेल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येणार आहे आणि यामधून एकूण 6859 सदस्य आणि 288 अध्यक्ष यांची निवड होणार आहे। 246 नगर परिषदांमध्ये 10 नवनिर्मित नगर परिषदांचा समावेश आहे। नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात 10 नोव्हेंबर 2025। नाम निर्देशन पत्राची दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर 2025। नाम निर्देशन पत्राची छाननी 18 नोव्हेंबर 2025। मतदानाचा दिवस 2 डिसेंबर 2025। मतमोजणीचा दिवस 3 डिसेंबर 2025। शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस 10 डिसेंबर 2025। तर राज्यातल्या नगर परिषदा आणि नगर पंचायती यांच्यासाठी निवडणूक नेमकी कशी पार पडणार आहे, त्याचं वेळापत्रक एक प्रकारे कसं आहे, आपण एक नजर टाकूया, जाणून घेऊया की वेळापत्रक या निवडणुकांचं नेमकं कसं असेल। काही तारखा संपूर्ण निवडणुकांमध्ये महत्त्वाच्या आहेत आणि त्या दृष्टीनं अर्ज कधी भरायचा आहे, अर्ज भरण्याची शेवटची तारीख काय आहे तेही आपण पाहूया। एकूण 246 नगर परिषदा आहेत। 246 नगर परिषदांची निवडणूक पार पडणार आहे। सोबतच 42 नगर पंचायतीच्या निवडणुका सुद्धा जाहीर करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे बिगुल वाजलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचं। गेल्या काही दिवसांपासून वर्षांपासून सातत्याने याची चर्चा रंगत होती की या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका नेमक्या कधी घेतल्या जातील। तर नगर परिषदा नगर पंचायती निवडणुका जाहीर झाल्यात। कार्यक्रम पत्रिका संपूर्ण निवडणुकीची नेमकी कशी असेल ती सुद्धा आपण पाहूया। 10 नोव्हेंबरची तारीख अर्ज भरण्याची ही पहिली तारीख आहे। अर्ज भरण्यास सुरुवात होतीये 10 तारखेपासून तर 17 नोव्हेंबर ही तारीख सुद्धा महत्त्वाची, कारण हा शेवटचा दिवस असेल अर्ज भरण्यासाठीचा। 25 नोव्हेंबर अर्ज माघारी घेण्याची ही शेवटची तारीख आहे किंवा अपील करण्यासंदर्भात सुद्धा हीच डेडलाईन असेल 25 नोव्हेंबरची। त्यापुढची अतिशय महत्त्वाची तारीख म्हणजे 2 डिसेंबरची। या दिवशी या सगळ्या नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी मतदान पार पडणार आहे। तर पुढची तारीख अर्थातच दुसऱ्या दिवशीची 3 डिसेंबरची। 3 डिसेंबरला निकाल लागतील या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवरती, नगर परिषदांवरती आणि नगर पंचायतींवरती झेंडा कुणाचा फडकतो हे समजणार आहे 3 डिसेंबरला। आणि जेव्हापासून या निवडणुकांची चर्चा सुरू झाली तेव्हापासून एक गोष्ट सातत्याने विरोधकांनी लावून धरली आणि हा मुद्दा होता दुबार मतदारांचा, मतदार यादीमध्ये असलेल्या घोळासंदर्भातला। त्यामुळे निवडणूक आयोगानं सुद्धा आता काही पावलं उचलल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। निवडणूक आयोगानं तारांकित केलेलं आहे अशा काही संभाव्य दुबार मतदारांना की जे दुबार मतदार यादीमध्ये असू शकतात। या सगळ्या संदर्भात राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी माहिती देताना काय म्हटलं आपण पाहूया। ज्या मतदारांच्या नावानं पुढे डबल स्टार आलेला आहे, दुबार मतदार म्हणून डबल स्टार आलेला आहे, पण त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही, तर सर्व मतदान केंद्रावर
त्याचं डबल स्टार म्हणून नोंद होईल आणि असा मतदार मतदान केंद्रावर आल्यानंतर त्याच्याकडून एक डिक्लेरेशन घेतल्या जाईल की या मतदान केंद्राव्यतिरिक्त इतर मतदान केंद्रामध्ये त्यांनी मतदान केलं नाही किंवा या मतदानानंतर दुसऱ्या मतदान केंद्रावर तो मतदान करणार नाही. म्हणजे एकाच मतदान केंद्रावर त्याला मतदान करता येईल. मतदार यादीच्या बाबतीत जे संभाव्य दुबार नावाबाबत राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण दक्षता घेतलेली आहे. राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या सिस्टीमवर टूल विकसित केलेला आहे आणि या टूलच्या माध्यमाने प्रत्येक नगर परिषद नगरपंचायतीमधील प्रभागामध्ये संभाव्य दुबार मतदार हे डबल स्टार असे चिन्ह त्याच्या पुढे आलेले आहे. जिथे जिथे अशा प्रकारचे डबल स्टार आलेले आहेत तिथे संबंधित अधिकारी संबंधित मतदारांना कॉन्टॅक्ट करून तो कुठल्या प्रभागामध्ये आणि तो कुठल्या मतदान केंद्रामध्ये तो मतदान करेल याची माहिती घेईल.